नमस्कार, पीस ॲडमायरर्स ह्या आमच्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत। आम्ही आमच्या चॅनलवर माहिती देत आहोत त्या एकादशी तिथीविषयी। 2 एकादशीचे व्हिडिओ आम्ही ऑलरेडी अपलोड केलेले आहेत, लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे। तर आता पुढची एकादशी कुठली? तर आता पुढची एकादशी आहे माघ महिन्यातील शुक्ल पक्षातली एकादशी आणि ती म्हणजे जया एकादशी। तर ही माघ महिन्यातली शुक्ल पक्षातली एकादशी आहे जया एकादशी। तर ह्या जया एकादशीचं एक खास असं विशेष महत्त्व आहे। प्रत्येक एकादशीचं एक विशेष महत्त्व आहे, तसंच ह्या जया एकादशीचं पण एक खास महत्त्व आहे। ते महत्त्व सांगण्याच्या आधी ह्या जया एकादशी विषयीची एक इंटरेस्टिंग गोष्ट मी तुम्हाला सांगणार आहे। होय, ह्या एकादशीची एक कथा आहे। तर एकदा स्वर्गाचा राजा इंद्र त्याच्या राज्यामध्ये पारिजात वृक्षांच्या वनात एक सभा चाललेली। सभा म्हणजे नृत्य आणि गायन याचा कार्यक्रम चाललेला। त्या पारिजात वृक्षांच्या वनामध्ये हा कार्यक्रम चाललेला। तर तिथे पुष्पदंत आणि चित्रसेन ह्यांचाही तिथे समावेश होता। तर पुष्पदंत ह्यांचा मुलगा माल्यवान हाही तिथे उपस्थित होता। तसंच चित्रसेन आणि मालिनी ह्यांची कन्या पुष्पवंती ही तिथे उपस्थित होती। तर झालं काय, हे सगळे गंधर्व आणि अप्सरा हे आपापल्या कलेमध्ये सगळे निपुण होते आणि त्याच्यामध्ये मग्न होते। म्हणजे गंधर्व गायन करत होते आणि अप्सरा नृत्य करत होत्या। पण इथे झालं काय, तर हा जो माल्यवान आहे तो पुष्पवंतीकडे आकर्षित झाला। त्यांनी एकमेकांना पाहिलं, तसं दोघेही एकमेकांकडे आकर्षित झाले आणि त्या सभेमध्ये त्यांचं चित्त अस्थिर झालं। आणि झालं काय की ह्याचा परिणाम त्यांच्या कलेवर पडला। म्हणजे जे नृत्य आणि गायन त्यांचं जे चालू होतं तर त्याच्यामध्ये चुका होऊ लागल्या। का? कारण त्यांचं चित्त अस्थिर झालं। ऍक्च्युअली इंद्राच्या सभेमध्ये सगळे जे अप्सरा आणि गंधर्व जे आपापली कला सादर करत होते, तर त्यांचं ते कर्तव्य आहे की त्यावेळेला आपली कला कुठलीही चूक न होता तिथे सभेत सादर करावी। पण ह्या दोघांच्या हातून चूक झाली कारण त्यांचं चित्त अस्थिर झालं। इंद्रदेवाला आला राग, कारण त्याचा अपमान वाटला। तर इंद्रदेवांनी दोघांनाही तिथे शाप दिला की तुम्ही पिशाच्य योनीमध्ये जन्म घेणार। तर इंद्राच्या शापानुसार पुढे त्यांचा पिशाच्य योनीमध्ये जन्म झाला आणि ते पृथ्वीवर वावरू लागले। त्यांना त्या योनीमध्ये प्रचंड यातना सहन कराव्या लागत होत्या। खूप त्रास व्हायचा, दुखणं असं खूप ते सहन करत होते। असं सहन करत एकदा ते हिमालय पर्वतावर जाऊन पोचले दोघं, माल्यवान आणि पुष्पवंती। त्यांनी तिथे आपलं दुःख थोडं तरी कमी होईल ह्या आशेने एका गुहेमध्ये आश्रय घेतला। पण दुःख काही कमी होईना, यातना थोड्या सुद्धा कमी होईना। कुठल्या तरी पुण्यकर्म म्हणूया किंवा कुठल्या तरी एक दैवयोगाने त्यांना जया एकादशीची तिथी प्राप्त झाली। म्हणजे जया एकादशी त्यांना लाभली। त्या दिवशी त्यांनी उपवास केला, अगदी कडक उपवास, निर्जळ उपवास। पाण्याचा एकही थेंब न घेता जया एकादशीचा उपवास दोघांनीही केला। द्वादशीच्या दिवशी तो उपवास त्यांनी सोडला। जया एकादशीचं व्रत केल्यामुळे त्याचं फळ म्हणून त्यांना त्यांचं पूर्वीचं शरीर पुन्हा प्राप्त झालं। त्यांचं जे पूर्वीचं सुंदर असं रूप होतं ते दोघांनाही पुन्हा ते सुंदर रूप प्राप्त झालं। स्वर्गातनं पुष्पक विमान आलं, ते विमान त्या दोघांना घेऊन स्वर्गात गेलं। त्या दोघांनाही बघून इंद्राला आश्चर्य वाटलं, मी तर ह्यांना शाप दिलेला, मग हे दोघं परत त्यांच्या मूळ रूपात कसे काय आले स्वर्गात? तर त्यांनी त्याला प्रश्न विचारला की हे असं कसं झालं, हा चमत्कार झाला कसा? तर माल्यवान आणि पुष्पवंती यांनी इंद्राला सांगितलं की हा चमत्कार झालाय जया एकादशीच्या व्रतामुळे। तर अशी ही जया एकादशी तुमच्या यातना, तुमचं दुःख, तुम्हाला अशा शापातून मुक्त करणारी एकादशी म्हणजे जया एकादशी। असं म्हणतात की ह्या जया एकादशीचं महत्त्व इतकं आहे
की ब्रह्महत्येच्या पापातून पण व्यक्तीची सुटका होते। तर इतकी ही महत्त्वाची आणि विशेष अशी जया एकादशी। तर मनुष्याला आपल्या यातना, कुठलेही जर पाप कर्म भोग शाप जर असतील त्याच्यातून जर मुक्त व्हायचं असेल तर हे जया एकादशीचं व्रत नक्की करायचंय। तर ह्या वर्षी ही जया एकादशी आहे शनिवारी 8 फेब्रुवारी रोजी। एकादशीचं व्रत करायचंय, विष्णूची उपासना करायची, तुळशी अभिषेक करायचा आहे, निर्जळ उपवास करायचा आहे। अगदीच निर्जळ नाही झाला तर पाणी प्या, तोही अगदीच नाही झालाच तर फळं खाऊ शकता। द्वादशीच्या दिवशी हा उपवास आपल्याला सोडायचा आहे। तर अशी ही जया एकादशी आम्ही ही माहिती आमच्या चॅनलवरती देत आहोत। तर ह्या एकादशी विषयीची माहिती जी आम्ही आमच्या व्हिडिओ मार्फत देत आहोत ती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा। म्हणजे काय, हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना शेअर करा आणि अशा छान छान व्हिडिओचे अपडेट्स मिळण्यासाठी, अशी छान छान माहिती मिळण्यासाठी आमचं हे जे चॅनल आहे ते सबस्क्राईब करा, म्हणजे तुम्हाला आमच्या व्हिडिओचे अपडेट्स मिळत राहतील। तर माझ्या पीस ॲडमायरर्सच्या सगळ्या व्ह्यूअर्सना हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप खूप आभार।